सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभा असलेला अति मजबूत बुलंद आणि दुर्जय किल्ला लोहगड. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोहगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास, किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा, सर्पकार चिरेबंदी वाट आणि 4 प्रवेशद्वार, विंचू काटा, पाण्याची व्यवस्था आणि लोहगडाचं आगळं वेगळं स्थापत्य. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लोहगड किल्ला हा लोणावल्यापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर वसलेला एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य किल्ला आहे. लोहगडावर जाण्यासाठी रेल्वेने येणाऱ्यांनी मळवली रेल्वे स्टेशन येथे उतरावे. तेथून भाजेलेणी मार्गे लोहगडाकडे जाता येते. तसेच लोणावल्याहून दुधिरे खिंड मार्गानेही किल्ल्यावर पोहोचता येते. हा किल्ला पुण्यापासून सुमारे 65 किलोमीटर तर मुंबईपासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. स्वतःचे वाहन असल्यास प्रवास अधिक सोयीस्कर होतो. गड चढण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो आणि किल्ल्यावर पोहोचल्यानंतर 1.5 ते 2 तास आरामात फिरण्यासाठी वेळ देता येतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, ट्रेक विथ दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. पुन्हा आपण एका किल्ल्याला भेट द्यायला चाललो आहे, ते म्हणजे लोहगड. त्यानंतर आपल्याकडून प्रत्येकी 25 रुपये पावती घेतली जाते. आणि एक बघा लोहगडाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे साफसफाई एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येते. ती पायऱ्या पण बघाल आज ही चांगल्या स्थितीत दगडी पायऱ्या असून चढणं अतिशय सोपं आणि सुरक्षित आहे. त्यामुळे लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी लोहगड किल्ला अतिशय लोकप्रिय ठरतो. विशेष शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. 10 मिनिटाच्या चढाईनंतर मित्रांनो आपण गडाचा पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजापाशी पोहोचलेलो होता. इथेच गणेश दरवाजा जेव्हा बांधकाम चालू होते सावली कुटुंबाचं नरबळी देण्यात आलं होतं. त्याबद्दल त्यांना लोहगडवाडी येथील पाठीलकी देण्यात आली होती. गडवाजीच्या दोन्ही बाजूला आपल्याला गणेशाचे शिल्प दिसून येते आणि हा दरवाजा खूपच प्राचीन असा दिसून येतो आपल्याला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे 2 देवळे दिसतात. आजही ह्या चांगल्या स्थितीत आपल्याला दिसून येतात. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला तिथे 3 तोफा ठेवलेल्या आहेत. तिथे बाजूलाच एक शिल्प दिसून येते आपल्याला, ही मोडी लिपिते. त्याच्या बाजूला आपल्याला एक रूम दिसून येते. कदाचित ती दारुगोळा साठवण्यासाठी किंवा पहारेकऱ्याच्या विश्रांतीसाठी वापरली जात असावी. दारुगोळा कशा ठेवण्यासाठी किंवा पहारेकऱ्यांच्या आरामासाठी वापर केला जात असावा आपल्याला तेच. गणेश दरवाजाच्या आपण वरच्या साईडला चाललोय, जिथे बुरुज आहे त्याच्यावर आपल्याला फिरण्यासाठी जागा मिळते. बघा पायऱ्यात चढण्यासाठी सर्वात आपल्याला दिसून येतो. लोहगड किल्ला हा भाजे आणि बेडसे या बौद्धकालीन लेणी निर्माण होण्यापूर्वी म्हणजे इसवी सन सुमारे 2000 वर्षापूर्वी बांधला गेला असावा असे इतिहासकारांचे मत आहे. या किल्ल्याचे सातवाहन, चालुक्य आणि यादव या राजवाटीचे वैभव पाहिले आहे. गणेश दरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला इथे असे 2 मार्ग लागतात. हा जो मार्ग आहे तो आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातो. हा जो मार्ग आहे तिकडे आपल्याला 3 शौचालय आणि चोर दरवाजा दिसून येतो. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि लोहगड किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा ब्राह्मण निजाम याला याच किल्ल्यावर कैदेत ठेवण्यात आले. खालच्या साईडला शौचालय दिसून येते, ते बघा इथे खालच्या साईडला शौचालय हा दुसरा आहे. इकडे हे बघा व्हेंटिलेशनसाठी पण जागा आहे.
इसवी सन 1630 मध्ये लोहगड किल्ला आदिलशाही केला. जसा वरती येतो आपण पुन्हा एक आपल्याला शौचालय बघायला मिळते. इथे एक शौचालय, त्याच्या बाजूलाच आपल्याला चोर दरवाजा बघायला मिळतो. शौचालयाच्या साईडलाच आपल्याला चोर दरवाजा बघायला मिळतो. हा बघा येतो, हा गडाच्या डायरेक्ट बाहेरच्या साईडला येतोय. तिकडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाय जाणार होता आपण ते गेल्यानंतर. पण जशी तिला बघितलेली काही मशीन बघितलेली तिकीट बघितलं जाणार नाही. आता आपण गडावर चाललेले, या दरवाजा आपण पार केले म्हणतो गणेश दरवाजा. आणि मित्रांनो आपण नारायण दरवाजा दिसतो. आपल्याला नारायण दरवाजा दिसून येतो. म्हणजे पाठीमागे बघत असेल या पायऱ्या लोहगडाचे मुख्य आकर्षण आहे. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसर जिंकून लोहगड विसापूर हा संपूर्ण परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. 1665 मध्ये पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन करावा लागला. 1670 रोजी मराठ्यांनी लोहगड पुन्हा जिंकून घेतला. आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचलेले म्हणजे नारायण दरवाजा. हा पण बघाल अजूनही उत्तम स्थितीत दिसून येतो. पहिल्या सुरत लुटीची संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर सुरक्षित ठेवली होती. नारायण दरवाजापासून आल्यानंतर आपण त्याच्या वरच्या साईडला आल्यानंतर कशी छोटा दरवाजा दिसतो आपल्याला. या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला इथे शौचालय दिसून येते. पूर्ण ही तटबंदी आपल्याला दिसून येते. 1713 मध्ये शाहू महाराजांनी लोहगड किल्ला कान्होजी आंग्रे यांना दिला. 1720 मध्ये किल्ला पेशव्यांकडे आला. 1770 मध्ये नाना फडणवीसांनी किल्ला ताब्यात घेतला. नंतर धोंडोपंत निरुत्तरे यांकडे किल्ल्याचा कारभार देण्यात आला. 1789 मध्ये नाना फडणवीसांनी किल्ल्याचे बांधकाम अधिक मजबूत केले. जसं आपण नारायण दरवाजापासून वर येतो तसं आपल्याला थांबवली वाटते. आता त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. तुम्ही बघाल तुमच्या याच्यावर पण धान्य ठेवण्यासाठी तिकडे जायचं. तर पूर्ण पाणी भरलं त्याच्यामध्ये. दुसऱ्या बाजूला पण अशीच रूम आहे. हे बघा त्याच्यामध्ये पूर्णतः पाणी भरलेलं आहे. आता आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजापाशी पोहोचलेले म्हणजे हनुमान दरवाजापाशी. समोर आपल्याला हनुमान दरवाजा दिसतो. आतमध्ये गेल्यानंतर येण्याबद्दल 2 देवळे आहेत आणि समोर आपल्याला पायऱ्या दिसतात. हा गडाचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. 1803 मध्ये लोहगड किल्ला इंग्रजांनी जिंकला, पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तो पुन्हा ताब्यात घेतला. 1818 रोजी जनरल पॅथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने आधी विसापूर किल्ला जिंकला आणि मग मराठ्यांना गड रिकामा करण्याचा आदेश दिला. अनिच्छेने मराठी लोहगड सोडून गेले. इथून प्रवेश करताच आपल्याला अजून एक दरवाजा लागतो, तो म्हणजे महादरवाजा. लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी सर्पाकार वाट. एकदा का कोणी या वाटेवर पाय ठेवला की तो वर पोहोचेपर्यंत पहारेकरांच्या नजरेआड जात नाही. तिथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक डिग्री लागते. आपण आता महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे. गडाचा हा खूपच प्राचीन दरवाजा आहे. समोर आल्यानंतर आपल्याला अशी भव्य देवड्या दिसून येतात. त्या देवड्या 2 मध्ये होत्या. तिथूनच आपल्याला राईट साईडला एक रूम बघायला मिळते. अतिशय प्राचीन अशी रूम आहे. महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला लगेच डाव्या साईडला एक वास्तू दिसून येते. बाजूला खबरी दिसून येते. तर आपण राईट साईडला गेल्यानंतर आपल्याला घोड्याचा पागा आणि लक्ष्मी कोठी आहे. नंतर आपण हनुमान मंदिर आणि शिव मंदिर करून अष्टकोणी तलाव आहे, तसेच 16 कोणी तलाव आहे. नंतर विंचुकडा करणार आहोत. पहिले आपण महादरवाजाच्या वरच्या साईडला जाऊन येऊया.
महादरवाजापासून आपण प्रवेश केल्यानंतर लेफ्ट साईडलाच आपल्याला हे एक वास्तू लागते आणि बाजूलाच सदर लागते. सदर आहे ते 3 तोफा आपल्याला बघायला मिळतात. सदर बघल्यानंतर आपण आता चाललो आहे घोड्याचा पागा बघायला. घोड्याचा पागा लक्ष्मी कोठी बघून आपण पुन्हा मंदिरापाशी येणार आहे. इकडे जाताना आपल्याला जुन्या काळाचे बांधकाम बघायला मिळते. हे बघा ते वेगळ्या प्रकारचे मला वाटतं शौचालय काय काय समजत नाही. ते एक खामटाकी बघायला मिळते आपल्याला. घोड्याच्या पागापाशी आता पोहोचलेली इथे आपल्याला एक छोटी काचच पोहोचलेली रूम दिसून येते. खूपच अंधार आहे. हे बघा संपूर्ण पाणी ठेवलं याच्यामध्ये. हे बघा चालू दिसून माहिती नव्हती. आतमध्ये एक रूम आपण त्याच्यात बाजूला आणखी रूम येते तर बघूया. बघा त्याच्यात बाजूला आणखी एक रूम आहे. पाणी तिथे काही तो सामान ठेवलं. हे बघा घोड्याच्या पागा खूपच मोठी जागा आहे. घोड्यानं पाणी पिण्यासाठी अशा प्रकारे ते केले असेल. या साईडला एक रूम आहे. इथे पण एकच रूम आहे. पण बघून बघा सवळ मित्रांनी घोड्याची पागा बोलतो त्याला. मित्रांनो घोड्याच्या पागा बोलतो त्याला. 1915 पाण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी म्हणजे घोड्याला पाजण्यासाठी चौकोन केलेले आहे. खूपच प्रशस्त म्हणजे मोठी जागा आहे. त्याच्या बाजूलाच आणखी एक दुसरी जागा आहे. घोड्याच्या पागा बघितल्यानंतर पुन्हा आपण चालू लक्ष्मी कोठीकडे. तिथून आपण रिटर्न आपण महादेव मंदिराकडे येणार. तिथूनच आपण अष्टकोनी तलाव म्हणजे त्र्यंबक तलाव बघून 16 कोणी तलाव तो बघून विंचूकडे करणार आहेत. लक्ष्मी कोठीपाशी आता आपण पोहोचलेलो आहे. पहिल्या सुरत लुटीच्या वेळी नेताजी पालकरांनी इथे खजिना ठेवला होता म्हणून हिला लक्ष्मी कोठी म्हणतात. तुम्ही बघा प्रशस्त अशी ही लक्ष्मी कोठी. कमीत कमी 100 माणसं आरामात इथे राहू शकतील. हे जर बघायला इथे दगडामध्ये समान अंतरावर समान केलेले आहे. आणि इथेच आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक रूम बघायला मिळते. ही दुसरी आणखी एक रूम आहे. त्याच्यात पण रूम आहेत. इकडे समोर एक आहे, इकडे आहे. त्याच्या अजून जर आतमध्ये गेलो तर अजून एक रूम. प्रत्येक ठिकाणी एक एक रूम आहे. त्याच्या आतमध्ये पण आणखी रूम आपल्याला बघायला मिळतात. इथे चालू आहे राहायला काम आहे. मागच्या वेळी पण असते परिस्थिती. हे बघा प्रशस्त अशी कोठी आहे. पुन्हा इकडे आपल्याला आणखी रूम बघायला मिळतात. हे बघा बाहेर जाऊया. कुछ कालो की आपण एकटे जाऊ. त्यातून डायरेक्ट आपण महादेव मंदिरापाशी जाऊया. तिथून अष्टकोनी तलाव आणि 16 कोणी तलाव करून दुसरीकडे करूया. बाकीचा किल्ला नंतर आपण करूया. लक्ष्मी कोठी बघितल्यानंतर आपण आलोय महादेव मंदिरापासून. त्याच पाठीमध्ये आपण तलावाला
मंदिराच्या बाजूलाच आपल्याला त्र्यंबक तलाव बघायला मिळतो. हा अष्टकोनी आहे. उतरायला तिथून पायऱ्या दिलेल्या आहेत. पुढे आल्यानंतर इथं आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतात. हा एक मोठा आहे, त्या बाजूलाच एक छोटा टाके आपल्याला बघायला मिळतो. हा बघा, त्या पायऱ्या उतरल्या, पाणी पिण्यायोग्य आहे. आता आपण 16 कोणीची विहीर आहे तिकडे चालू. नानासाहेब पेशवेने बांधलेली. थोडं आता आपण तिथे पोहोचणार आहोत. 16 गणी तलावापाशी पोहोचलेलो आहे. नानासाहेब पेशवे यांनी ही विहीर बांधली. खूपच प्रचंड अशी ही विहीर आहे. या आतमध्ये उतरायला समोरून पायऱ्या आहेत आणि इथूनही छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. ते काहीतरी शिलालेख होणार आहे तेही आपण बघूया. इथून खाली उतरायला रस्ता आहे. हा शिलालेख लिहिलेला आहे. हा शिलालेख 16 कोणी विहीर बघितल्यानंतर आपण खामटाके इकडे चालवले. अगं 1 ते 2 मिनिटावरच आहे. इथे एक पाण्याचं टाकते. ते पुढे आल्यानंतर आपल्याला इथे 4-5 पाण्याचे टाके लागतात. इथेच खालच्या साईडला खामटाके. फायनली मित्रांनो आता आपण खामटाकेपाशी पोहोचलेलो आहे. हे खामटाके कशामुळे असेल आणि त्यांना साचत होते. काय खूप सुंदर स्ट्रक्चर केलेले. आतमध्ये एक रूम तयार केलेले. हे 4 खांब खूपच जबरदस्त कलाकारी आहे. खामटाकी बघल्यानंतर आता आपण चाललो लोहगाड्याचं मुख्य आकर्षण म्हणजे विंचूकड्याला. कमीत कमी इथून आपल्याला 1.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि लांबीला कमीत कमी 30 मीटर. पण आपण ते जाणार होतो आणि गुरुजींनी ते चोर दरवाजा तोही बघणार होतो आपण. असं प्रॉब्लेम विंचूकडे दिसतो. इथे काही आपले सबस्क्राईब भेटलेले. दादांचं नाव नरेंद्र कन्हैया कृष्णा. हे सगळे पाटीलगावचे आपण आता आपण विंचूकडे झालं पण तिथे जाऊन देतात त्यांना माहीत नाही. तरी आई सांगितलं काही बंद केलेले आहे. आता जाऊन देत नाही. बघूया. मित्रांनो आपण लोहगडाच्या विंचूकडेपाशी पोहोचलेलो आहे. परंतु हिंबूसपणे आपल्याला इथून माघार घ्यावी लागेल कारण इथे प्रवेश निषिद्ध केले म्हणजे नो एंट्री केलेली आहे. इथे लॉकही लावलेले आहे. समोरच आपल्याला विंचूकडे दिसतं. तिथे एक पाण्याचं टाकं आहे. पुढे गेल्यानंतर तिथे एक शौचालय आहे. तो बुरुज तिथे दरवाजा आहे. मागच्या वेळी मी आणि कनिष म्हणजे माझा मुलगा 4 वर्षाचा आहे. आता तो 9 वर्षाचा म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 5 वर्षापूर्वी आलेलो आम्ही. त्यावेळी तो पूर्ण सर केलेला. तो नाईलाज असतो. आपण इथूनच माघार घेतो कारण पुढे गेलो तर का त्यांची कारवाईची शक्यता आहे. ते अगोदरच आपल्याला सूचना दिली पुढे जाऊ नका. ठीक आहे, चला मग इथूनच आपण मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. तसंच सबस्क्राईब करा ना, हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.